शिळा धन्य भाव शिळा धन्य
Thank you.
भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधी निषेध नेणती एकनिष्ठा धरुणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रथम नमो तो विनायक धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहो निवासी असलेले प्राणींद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी श्री सुमन जिजाई रमण श्री तुकोबरायांचा चार चरणाचा संत प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय हे भाविक लोकांना धन्यता देतात. अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानाधिराज विश्वमौली वैष्णवाग्रगणी श्री ज्ञानोबराया वैराग्य महामेरू वैराग्य रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आदी करून सकल साधुजनांच्या तथा प्रातस्मरणीय सद्गुरु योगीराज श्री गणेशनाथ महाराजांच्या परम अपार अहेतुकी अकारण करून कृपेद्वारा आपल्या ग्रामामध्ये या पवित्र राधानगरी या परिसरामध्ये भगवान श्री विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या तथा कलशारोहणाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा पहिलंच वर्ष आपल्या सप्ताहाचं मूर्ती प्रतिष्ठा तथा कलशारोहणाच्या निमित्ताने भव्य दिव्य असा आपण हा नामयज्ञ संपन्न करत आहोत.
आणि त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथीतील हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आरंभी आपणा सर्वांच्या चरणी विनम्रतेनं नतमस्तक होतो. सेवेला आलेले सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वारकरी, विणेकरी, भालदार, चोपदार तथा सर्व लहान थोर मातृवर्ग, पितृवर्ग, श्रोत्रवृंद, अधिकार संपन्न, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्रतेनं नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं तर ही उजनी नगरी, हे उजनी गाव फार मोठं परमार्थाचं सुकाळ असणारं गाव आहे. आणि मग दरवर्षी अनेक सप्ताह होतात. आम्ही आमच्या गावात जेवढं जात नाही तेवढं उजनीला कीर्तनाला येतो. एवढे सप्ताह जागर, कीर्तन, भजन, कथा निरंतर सारखंच मारा. इथं माणूस ठेच लागून पडला तर तसा खाली पडतच नाही, सप्त्यावरच पडते माणूस. एवढ्या सप्त्याचा सुकाळ आहे मला, भजनाचा सुकाळ. आणि मग यावर्षी या सर्वच गावातील तरुण मंडळींनी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने या सर्व सभासदांच्या फार मोठ्या प्रयत्नातून तथा गावकरी सर्व भजनी मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनामध्ये सद्गुरू श्री गणेशनाथ महाराज तथा सद्गुरू श्री देवकर महाराज या सर्वच फडकरी मंडळींच्या मोठ्या असीम कृपेद्वारा हा सप्ताह आरंभिलेला आहे. आणि मग कथा असेल, कीर्तन असेल, हरिपाठ, अन्नदान, ज्ञानदान, वर्गच कार्यक्रमाच्या माध्यमातून हा आपण नामयज्ञ संपन्न करत आहोत. खरं तर हा काळ तसा परमार्थाकरता फार मोठा चांगला काळ आहे. आणि अशा या पवित्र काळामध्ये आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने हा नामोत्सव संपन्न करत आहोत. जसा ज्ञानदानाचा सप्ताहामध्ये सुकाळ असतो तसा इथं अन्नदानाचाही सुकाळ दिसतो. या सप्ताहामध्ये अन्नदानही खूप सुंदर चालू आहे. फक्त एवढंच आहे की इथं जरा वेगळं अलौकिक दिसलं मला. इतरत्र लोक कीर्तनाच्या आधी जेवण असलं की कीर्तन जेवणाला 60 आणि कीर्तनाला 8च. भला मोठा मांडव त्याच्यात 5च पांडव, घालीन लोटांगण, मोकळं पटांगण, अगदी निहार लोक मग जेवण करून निघून जातात. पण इथं मात्र तसं नाही. गावातील सर्वच मंडळी बहुसंख्येने कीर्तनालाही उपस्थित आहेत. आणि या मंडळींनी जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वीच तारीख दिली होती कीर्तनाची. सर्वांचं मोठं प्रेम आहे. सर्वच गावातील महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी हे माझ्यावरती अगदी लेकरासारखं प्रेम करतात. आणि गावातील कोणताही उत्सव असला म्हणजे अवश्य फोनही करतात. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा पुनश्च एकदा योग आहे. परिसरातील सर्व गुणीजन मंडळी आहेत, परिसरातील सर्व भजनी मंडळी बहुसंख्येनं आहेत. मृदंगाचार्य आमचे चैतन्य महाराज आहेत. आणि सर्वच गावातील बहुसंख्येनं भजनी मंडळी आहेत. आता पुन्हा एखाद्याचं नाव घ्यावं तर पुन्हा एखाद्याचं राहण्याची शक्यता आहे. नाव घेतल्यापेक्षा न घेतलेलं तर जास्त दुःख होतं. आणि म्हणून सर्वांच्याच प्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला आपण या मृत्यू लोकाचा थोडासा जर विचार केला, मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनी राहतात. प्रत्येकाची जीवनशैली ही विभिन्न आहे. प्रत्येकाची आकृती वेगळी, प्रत्येकाचा आकार वेगळा, प्रत्येकाची दिनचर्या वेगळी, प्रत्येकाचं आचरण वेगळं, प्रत्येकाचं चरण वेगळं, प्रत्येकाचं चलन वेगळं, प्रत्येकाचं चालणं वेगळं. फार मोठा या मृत्यू लोकामध्ये विचित्र असा भेद आहे. पण 83,99,999 योनींचं जीवन एकीकडे आणि एक अलौकिक अशी जीवनशैली एकीकडे. आणि त्या जीवनशैलीचं नाव आहे मानव, मनुष्य. आणि या सर्वांनाच काही गोष्टी सारख्या दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी राखीव ठेवलेल्या आहेत.
सध्याच्या भाषेत आरक्षण पडलेलं आहे. काही गोष्टी सारख्याच आहेत सर्वांना, पण मानवाकरता एक आरक्षण सोडलेलं आहे. कोणकोणत्या? काही गोष्टी सारख्याच आहेत मला सर्वच योनीला. आहार निद्रा भयमैथून सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान आणि जाण सर्वथा. आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी सर्वच योनीला सारख्या आहेत मला. त्यामध्ये काही भिन्नता नाही. सर्वांनाच जेवण सारखंच आहे, निद्रा झोप सारखीच आहे, भय भीती सर्वांनाच आहे आणि मैथून म्हणजे काम. सर्व गोष्टी सारख्याच आहेत सर्वच योनींना. परंतु मनुष्य योनीचं जीवन काही अलौकिक, काही वेगळं, काही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणून इतर योनी पशुपशवादिकांचं जीवन ज्या पद्धतीनं चालत आहे, त्यांना फक्त खाणं पिणं झोपणं आणि व्यवहार करणं एवढंच कळतं. तसं माणसाला नाही मारत. आणि मग माणसाला भगवान परमात्म्याने एक अलौकिक गोष्ट देऊनही जर माणसाचं जीवन पशुपशवादिकांपेक्षा जर काही अलौकिक वेगळं जगल्या जात नसेल, तर आमचे संत सांगतात, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी पुस नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती. संतांनी माणसाला काही वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. कोणकोणत्या उपमा दिल्या? कधी संतांनी मानवी जीवन जर योग्य दिशेला जात नसेल तर त्या मानवाला संतांनी गर्धब म्हटलेलं आहे, गाढव म्हटलेलं आहे. कधी माणसाला संतांनी माकड म्हटलेलं आहे, तर कधी अयोग्य रीतीने जीवन जगत असेल तर त्याला कुत्रा म्हटलेला आहे. पशूंच्या तुलना, पशूंची उपमा माणसाला दिलेली आहे. आमचे संत सांगतात, पाहोनिया मनुष्यपणा जो न साधी ज्ञानपणा तो लांडा गर्द बजाणा पुष्चे विणतो पायी. संत सांगतात की तो गाढव आहे. अन्यथा तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका नेला. संतांनी उपमा दिली. कधी कधी संतांनी माणसाला माकडाचीही उपमा दिलेली आहे. हे फार विशेष आहे. त्याचं कारण नंतर सांगतो, पण अगोदर उपमा तर ऐकून घ्या काय काय संतांनी उपमा दिलेल्या आहेत. संतांनी माणसाला कधी कधी माकड म्हटलेलं आहे. माकड का? माकडाचं काम काय असतं? ते गारुडी माकडाला घेऊन येतो आणि ते गारुडी ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे त्या माकडाने नाचायचं. तसं संसार हा गारुडी आहे आणि संसाराच्या तालावर जे नाचतात ते संसारातली सगळे माकडे. संतांचं म्हण आहे, माझं नाही. मी माझ्या पदार्थ नाही सांगत, मी माझ्या खिशातलं काढून तुम्हाला नाही सांगत, संतांच्या प्रमाणाचं सांगतोय. माझे ज्ञानोबा बोलतात की माकड गारुडियाचे जैसे होय चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदे नाचे. संसारामध्ये त्याच नादामध्ये लोक आपल्याच नादात नादात आहेत महाराज. ज्ञानोबा सांगतात, चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदे नाचे. ज्ञानोबा बोलतात, माकड गारुडियाचे जैसे होय. माकडाची उपमा दिली कधी संतांनी. हे का होतं? योग्य दिशेला जर मानवी जीवन प्रवृत्त नसेल, पशुपशवादिकांच्या प्रमाणे जर माणसाचं वर्तन असेल तर त्या जीवनाला संतांनी वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. आणि यातून संतांना एकच दाखवायचं आहे की जे पशुपशवादिकांचं जीवन आहे त्यांना पुन्हा जन्माला यावं लागतंय, पुन्हा मरावं लागतंय, पुन्हा जन्माला यावं लागतंय, पुन्हा मरावं लागतंय. यातून मुक्त होण्याची पर्यायी साधना त्यांच्याकडे नाही. पण जरा बघा, तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्हाला भगवान परमात्म्याने योग्य तो पर्याय दिला. त्यांच्याकडे पर्यायच नाही महाराज. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये फार गोड चिंतन केलंय. ज्ञानोबाराय बोलतात, तैसे औट हातपणे जे शव होवोनी जिने उपजो उपजो मरणे नावा नावा ऐसी ऐसी या अवकळा घे पे शरीराचा कंटाळा
ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. ज्ञानोबाराय बोलतात खरं तर आपण शुद्ध परब्रह्म तत्व आहोत महाराज. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. खर तर जीव हा परमात्म्याचा पूर्ण अंश आहे. आणि असं असताना सुद्धा याला 3.5 हाताचं धारण करावं लागतंय आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या दुःखामध्ये पडावं लागतंय. खरं तर हे किती मोठं दुःख आहे महाराज. आणि काय आश्चर्य आहे महाराज, लोक या पुन्हा पुन्हा जन्मल्यात पुन्हा पुन्हा मरण्याचे लोक सोहळे साजरे करतात. हे वाढदिवस करणं म्हणजे काय हो? वाढदिवस करणं म्हणजे दुसरं काय आहे? ज्ञानोबा सांगतात जन्मलेनी दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐसे. ते उभविती गुढिया. ज्ञानोबा बोलतात की जन्मल्यापासून क्षणाक्षणाने माणूस मृत्यूच्या ताब्यात चाललेला आहे. समजा एखाद्याचा 50वा वाढदिवस आहे. 50वा वाढदिवस आहे. 50,000 लोकांना जीव घातला, मोठा कार्यक्रम ठेवला. हे काय आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे का हो? खरं तर त्यानं रडलं पाहिजे, देवाजवळ गेलं पाहिजे, मोठ्या लोकांजवळ गेलं पाहिजे, त्यानं गळ्याला पडून ढसाढसा रडलं पाहिजे. का माझे 50 वर्ष कमी झाले ना हो? नाही मला लोकांना काय भारी वाटतंय काय सांगावं आता. ज्ञानोबा बोलतात आहा कटा हे ओकटे ये मृत्यू लोकीचे उभराटे येत जरी अवचटे जन्मलासी तू तरी झड झडो मी वहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग. येत ज्ञानोबा भगवान परमात्मा ज्ञानोबा बोलतात की ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्या माध्यमातून आपण येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरापडे हा जन्म मृत्यूचा लागलेला आपल्या मागचा जो ओळसा आहे तो संपवू शकतो. आणि ते संपवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कीर्तन आहे. या कीर्तन भजनाच्या माध्यमातून परमार्थाच्या माध्यमातून आपण हे संपवू शकतो. परमार्थ 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 लोक म्हणतात परमार्थ चालू आहे आमचा, सप्ताह चालू आहे, भजन चालू आहे. परमार्थ म्हणजे नेमकं काय हो? त्याच्यातच अर्थ दडलाय महाराज. परम अर्थ इति परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं जे धन आहे त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ
सांगितलेलं आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचे. यातलं तिसरं चरण आहे की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. खरं तर आपल्याला धन माहिती आहे, पण कोणतं धन माहिती आहे? कागदातलं. आपल्याला हे धन माहिती आहे, परंतु आमच्या संतांनी हे जे धन आहे ना, हे धन 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 म्हणण्यातच एके दिवशी निधन होते माणसाचं. धन धन कळलं ना, निधन होऊन जाते महाराज माणसाचं. श्रीमद भागवतामध्ये हे जे धन आहे, या धनाच्या मागे येणारे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. एते पंचदशानर्था ह्यर्थमूला मता नृणाम तस्मात् अर्थ अनर्थंच श्रेयोर्थी दूरतस्त्यजेत. 15 अनर्थ सांगितले संतांनी श्रीमद भागवतामध्ये. स्तेयम हिंसा नृतम दंभः कामः क्रोधः स्मयो मदः. हे 15 प्रकारचे अनर्थ धनाच्या मागे येतात. आणि मग या धनामुळे तर महाराज तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. कितीतरी दृष्टांत, कितीतरी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत की धना करता माणसांनी एकमेकाचा प्राण घेण्याकरता सुद्धा मागं पुढे बघत नाहीत महाराज. धना 4 चोरटे, 4 चोर चोरी करण्याकरता म्हणून तयारी होते, चोरी करायची. आणि एका घरातल्या एका मोठ्या व्यक्तीने घरात 3 भाऊ आणि वडील, आई वडील आणि 3 भाऊ 3 सुना. घरात किती माणसं झाले? किती माणसं झाली? 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. त्याने अशा काळात सुद्धा 40 तोळे सोनं घेतलं. किती? 40 तोळे. काय भाव आहे सध्या आप्पा? लांब गेला म्हणतात आप्पा. बरोबरच आहे. 1,43,500 आलं होतं. वाढतच आहे मला दिवसेंदिवस. काय घेणे देणं आपल्याला. अशाही काळात त्या श्रीमंत व्यक्तीने 40 तोळे सोनं घेतलं. 10 तोळे मोठ्याच्या बायकोला, 10 तोळे मधव्याच्या बायकोला, 10 तोळे धाकल्याच्या बायकोला आणि 10 तोळे आपल्या माईला, आईला. भाग्यवान पोरग होतं महाराज. बायकाला घेतलं पण आईला न विसरता 40 तोळे सोनं घेतलं आणि 10 तोळे चौघीलाही दिलं. धन आहे मग. आणि मग 3 रूम मध्ये झोपले होते आपापल्या घरामध्ये. 3 घरं होते, 3 घरामध्ये आणि झोपले होते सगळे घरातले माणसं. चोरट्यांनी ठरवलं की म्हटले आता हे जे आहे हे सोनं सगळं मिळवायचं. पण तसं मिळत नाही ना मला. एखादी गोष्ट जर प्रयत्न चुकीच्या प्रकारे जर मिळवायची असेल तर त्याकरता फार प्रयत्न करावे लागतात. आणि सहज चांगल्या प्रकारे धन मिळवण्याकरता जेवढे प्रयत्न लागत नाहीत, तेवढे चुकीच्या मार्गाने मिळवण्याकरता जास्त प्रयत्न लागतात महाराज. आणि सध्याचा काळ सांगतो, एक विचित्र परिस्थिती आहे बरं का महाराज सध्याच्या काळात. ज्या माणसाला धनवान व्हायचंय, ज्या माणसाला मोठं व्हायचंय, ज्या माणसाला श्रीमंत व्हायचंय, घरंदाज लोकांचं सोडून या काळात ज्या लोकांना मोठं व्हायचंय, धनवान व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, 2 नंबर. काय म्हणतोय मी? 1 नंबर न जगून सध्याच्या काळात माणूस मोठा होतच नाही मला. ऐका मी काय बोलतोय. 1 नंबर न जगून सध्याच्या काळात माणूस मोठा होतच नाही. जर मोठं व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर 2 नंबर करावंच लागतंय. पण आणखी एक गोष्ट महत्वाची सांगू. 2 नंबरने माणूस मोठा होईल, श्रीमंत होईल, बंगला बांधेल, पॉट चांगला घेईल, त्यावरती 4 फुटाची गादी टाकेल. परत 2 नंबरचं कमवून झोप लागणार नाही महाराज. 2 नंबरचं कमवून संपत्ती मिळवता येईल, पण त्यामागे येणारं समाधान मात्र हरवून जातं महाराज. गादी मिळवता येईल पैशाने, पण झोप कुठं मिळवता येते महाराज. म्हणून 1 नंबरने माणूस सुखा समाधानात टोलेजंग राहू शकतो महाराज. दुनिया जेले बसते मी हम हमारे मस्ती. लोकांशी काही घेणे नाही. माणूस सुखा समाधानात राहू शकतो 1 नंबरनं. पण मोठं व्हायचं म्हणल्यावर सध्या काळात हे गणितच आहे. 2 नंबर. आणि मग त्याने ठरवलं की हे मिळवायचं. आणि घरात गेले ते दोघं नवरा बायको एका घरात झोपले होते.
त्या दोघांचाही प्राण घेतला आणि ते 10 तोळे सोनं त्यांच्या जवळचं घेतलं. दुसऱ्या घरात गेले, त्यांचाही प्राण घेतला, ते 10 तोळे घेतलं. तिसऱ्या घरात गेले, त्या दोघांचे प्राण घेतले, ते सोनं घेतलं. चौथ्या घरात मायबाप झोपले होते, त्यांनाही मारलं, त्यांचंही सोनं घेतलं आणि लंपास झाले. किती माणसं मेले? 8 माणसं मेले, बरोबर. आता हे 40 तोळे सोनं घेऊन हे चोर पळाले होते. आता पळून 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 दम लागला, भूक लागली आणि मग जाऊन एका हायवेच्या जवळच कुठं जाऊन असं लपले थांबले. आणि त्यातील चौघांनी विचार केला, आता आपल्याला भूक लागली म्हणले. काय लागले? भूक लागले. भूक लागली, आता काहीतरी सोय केली पाहिजे. त्यातल्या दोघांना सांगितलं, जा तुम्ही जवळच हायवेच्या जवळ दुकान आहे, हॉटेल आहे, हॉटेल जवळच हॉटेल आहे की नाही, हायवेच्या जवळच हॉटेल आहे. आणि मग जा तिथं आणि जाऊन म्हणले 4 प्लेट वडापाव घेऊन या. काय या? 4 प्लेट वडापाव घेऊन या. त्यांनी सांगितलं 4 प्लेट वडापाव घेऊन या. आणि मग हे दोघं गेले महाराज वडापाव आणण्याकरता. आणि मग वडापाव घेतला, पण दोघांचंही मन बदललं. या दोघांचंही मन बदललं. आणि मन बदललं आणि त्यांनी सांगितलं, म्हटले 40 तोळे सोनं चौघामध्ये किती किती येणार आहे? 10,000. त्याच्यापेक्षा आपण काय करू, आपण इथं वडापाव खाऊ आणि ह्या वडापावमध्ये दोघांच्या वडापावमध्ये आपण विष मिसळू. दोघांच्या वडापावमध्ये विष मिसळून त्यांना खायला देऊ. म्हणजे 2 जणांना किती किती येईल? 20 तोळे. वा, जमलं गड्या म्हणले, लय हुशार आहे म्हणले. हा, त्या बाबतीत आपला हात धरायचा नाही म्हणले, लय हुशार आहे म्हणले तसले धंदे करण्याच्या बाबतीत. आणि मग यांनी दोघांनी वडापाव खाल्ला आणि त्या दोघांच्या वडापावमध्ये विष मिसळलं, ते वडापाव घेऊन गेले. आणि मग इकडचे दोघं, आता हे दोघं असं करू शकतात म्हणले, ते दोघं काही शांत बसले असतील का? त्याही दोघांनी ठरवलं, म्हणजे हे आले ना, आपण काहीतरी ठरवायचं. मग काय करायचं? यांनी सांगितलं, ते आल्याबरोबर आपण यांना ना विहिरीत पाणी काढायला पाठवायचं. आणि विहिरीत पाणी काढायला गेले की वरून 2 दगड टाकायचे आणि मध्ये त्यांना जलसमाधी द्यायची. मग हे वडापाव घेऊन आले, वडापाव खाले. ते सांगितलं, आता आम्हाला तर वडापाव खाताना काय लागणार आहे? पाणी. मग तेवढं पाणी घेऊन या म्हणले तुम्ही. आणि हे दोघंही पाणी काढण्याकरता म्हणून विहिरीत उतरले. चांगले 2 मोठे धोंडे बघितले, हे टाकले, दोघालाही पाण्यातच जलसमाधी दिली. म्हणजे आता निहार वडापाव खाऊ म्हणले. आला आता लक्षात बरंच काय. आणि मग ते निहार म्हणले, झालं म्हणजे आता सोनं आपलंच. आणि मग ते वडापाव घेतले, खाल्ले. खाल्ल्यावर काय झालं? तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. जरा वडापाव खाताना विचार करून खात जा. किती मेले अगोदर? किती मेले? 8 जण. मग किती मेले? 10 झाले. आणि आता हे वडापाव खाणारे 2 किती झाले? 12. आपली हे अशीच 12 वाजणार आहेत. येतंय ना लक्षात? आणि म्हणून फार अवघड आहे महाराज. म्हणून हे धन एके दिवशी कोणत्या पद्धतीने प्राणाला आपल्याला मुकणार आहे, आपला प्राण घेणार आहे. म्हणून यात आमच्या ज्ञानोबारांनी फार गोड प्रमाण सांगितलं. वासुदेवाचं प्रमाण आहे, सर्वांच्या पाठांतरात नसेल म्हणून फक्त म्हणून दाखवतो. आमचे ज्ञानोबराय बोलतात, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, याता याती न चुके तरी हे भोगीसील काया. या हरी भजने विण तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथाच्या तो चिंती पारे पाया. ज्ञानोबराय बोलतात, या धनाचा विश्वास धरू नका बरं का. तरुवर छाया, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. सकाळून झोपल्यानंतर इकडच्याला सावली देणारी आहे ती झाडाची छाया, तशी दुपारून झोपल्यानंतर इकडच्या लोकांना छाया देणार आहे. सकाळी झोपणाऱ्याला दुपारून ऊन येणार आहे आणि दुपारून झोपणाऱ्याला सकाळी पुन्हा ऊन येणार आहे. म्हणून कधी कुणाच्या वरती छाया आणि कधी कुणाच्या वरती ऊन येईल या धनाचं काही सांगता येत नाही. म्हणून आमच्या संतांचं सांगणं आहे, धन आहेच मान्य आहे, परंतु हे धन कधीतरी गावातला सप्ताह आला, त्याचं दार उघडीच जात कधी कधी.
एखाद्या गोरगरिबावरती अन्याय होत असेल, एखाद्या गोरगरिबाला कधी मदत लागत असेल तर करत जाणं. आता हे गावातले चांगले चांगले पोरं महाराज इथं टाळ घेऊन उभे आहेत. आता दोघंच आहेत, मागच्या वेळी बरेच होते. कधीतरी असे गोरगरिबाचे लेकरं जर टाळ घेऊन जर उभे राहिले तरी कधी कधी गावातल्या मोठ्या श्रीमंताच्या लोकांना वाटत जाऊ की हे लेकरं अशा ढवळ्या कपड्यावरती उभे राहिलेत, मोठे बी राहिलेत म्हणा. माफी मागतो. कधी कधी आपल्याला वाटत जावं की असे लेकरं ढवळ्या कपड्यावरती उभे राहिले तर त्या लेकराला मस्त एखादी बाजारात जाऊन नेहरू शर्ट पॅन्ट घ्यावी, धोतर घ्यावं, त्याला एखादं टोपी द्यावी. त्यांना काय बिघडते सांगा ना, काय बिघडते? तुमच्या लेकरांकरता लाखो रुपयाची फीस भरून तुम्ही त्यांना नोकऱ्या लावल्या, पण वर्षातून एखादा फोन सुद्धा करायला लोक पोरं तयार नाहीत महाराज. बरोबर आहे ना? हे जर टाळ घेऊन जर पोरं उभे राहिले तर दर कीर्तनामध्ये ते लेकर कपडे बघू बघू नाव घेतील की वा पाटलानं आम्हाला कपडे घेतले, आम्हाला यानं कपडे घेतले. त्यानं कधीतरी कुठंतरी तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. जगायचंच आहे तर आधी. आता ह्या जो फेटा आहे ना, हा फेटा मला दिलेलाच आहे महाराज. मी प्रत्येक वेळी फेटा बांधत असताना त्या माणसाची मला आठवण होते. आता इथं द्यावा असं म्हणणं नाही माझं कुणाला. सांगणं झालं विनोदाचा भाग. असं नाही, पण कधीतरी आपण केलेल्या कृतीची समाजामध्ये चार लोकांच्या समोर त्याचा आदर्श निर्माण व्हावा. आपण जे आजपर्यंत केलेलं आहे ते झाकून ठेवण्यासारख्या गोष्टी केल्यात, पण कधी कधी अशीही एखादी क्रिया करावी की चार लोकांनी म्हणावं, पहा हो, हे पहा त्या माणसाचं नाव त्या फरशीवर लिहिलंय बघा. उगाच कोणाचं काही नाही नाव लिहिलेलं. त्या माणसाने मंदिराच्या सुरुवातीला 1,00,000 रुपये दिले म्हणून त्या माणसाचं नाव फरशीवर कोरून लिहिले. उगाच कोणी कोणाचं नाव घेत नाही ना हो, आणि नाव घेण्याकरता करूही नाही, परंतु आपण केलेली कृती ही समाजाला आदर्श होईल असं काहीतरी करा ना. आमचे तुकोबाराय बोलतात, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा पुढे चालून नाश होणार नाही. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. नाश न होणारी क्रिया जीवनामध्ये घडली पाहिजे. अनुमान प्रमाण आहे की एखाद्या व्यक्तीला 40-40, 50-50 वर्ष होऊन जातात तरी सुद्धा गावातील सप्ताह करत असताना लोक म्हणतात आमचे बापू होते ना, बापूंनी सप्ताह सुरू केला म्हणून इथपर्यंत आलो. उगीच कोणाचं नाव घेत नाही महाराज लोक. मला सांगा बाबा, तुमचं नाव काय? हरिभाऊ. 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 तुमच्या वडिलांचं नाव काय? गणेश. गणेश. वा वा. आजोबांचं नाव काय? गोविंद. आजोबांचं नाव गोविंद. वा. तुमचं नाव काय? आता त्यांना विचारलं म्हणून ते सगळे सगळ्याच सारखंच आहे. तुम्ही तसे आम्ही गप्प बसा मामी. सगळ्यासारखं माझंही तसंच आहे. माझ्याही आजोबापर्यंत नाव पंजोबाचं पाठ आहे, त्याच्या पुढे नाव पाठ. हा बरोबर आहे बाबा, बरोबर आहे. माझंही तसंच आहे. मलाही माहिती नाही. मला आपल्याला आपल्या 2-4 पिढ्याच्या नंतरचे नाव माहिती नाही. पण 750 वर्षापूर्वी आळंदी क्षेत्रात एक साधू जन्माला आले आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. काय नाव त्यांचं?
काय म्हणतात त्यांना? ज्ञानेश्वर महाराज. किती वर्ष झाले त्यांना जन्माला येऊन? आळंदीमध्ये. घाबरू नका. काय नाव त्यांचं? आता तर म्हणा. ज्ञानेश्वर महाराज. किती वर्ष झाली त्यांना? 750. 750 वर्षामध्ये किती पिढ्या होतात? 100 वर्षात 3 पिढ्या निघून जातात. आता काय झाले सध्याच्या काळात ते 99 वर्षाचे करार झाले फ्लॅटला. 99 वर्षाचे लोक म्हणतात 99 वर्षाच्या पुढे कसं व्हायचं. पण मी कधी कधी म्हणत असतो, आता समजा मला 25 वर्ष झाले तर मला 50 वर्ष होईस तर माझ्या लेकराला 25 होतील का नाही? बरोबर आहे ना? अनुमान प्रमाण सांगतो मी तुम्हाला. आता हे तुतारेवाला उभारून झोपाले. अनुमान प्रमाण सांगतो मी. या कीर्तनात उभं राहून झोपते ते दिवसभर त्यानं कष्ट केलेत. बरोबर ना? दिवसभर त्या पोरानं कष्ट केलेत म्हणून ते कीर्तनात उभं राहून झोपते. अनुमान प्रमाण आहे. तसं 100 वर्षात 3 पिढ्या निघून जातात. 3 पिढ्या. तर 750 वर्षात किती पिढ्या झाल्या? किती? 22 पिढ्या होऊन गेल्या. तरी सुद्धा ज्ञानोबा यांचं नाव अजरामर आहे. काय कारण आहे? त्याचं कारण आहे उत्तम जीव. मागे तुका म्हणे एका मरणेची सरे. 3 गोष्टी शिल्लक राहतात संतांच्या. एक संतांचं ज्ञान शिल्लक राहतं, दुसरी संतांची कीर्ती शिल्लक राहते आणि तिसऱ्या संतांच्या समाध्या राहतात. गेले मुनिजन अनादि जे आधी राहिल्या समाधी. जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा अण्णाचा आवाज म्हणजे असा हिमालयासारखा उंच आवाज आहे माझा. कारण त्यांच्या गावाचं नावच आहे आंबेवाडी. आंबा हा फळांचा राजा आहे माझा. असा आंब्यासारखा रसासारखा गोड आवाज आहे अण्णाचा. किती मोठं भाग्य आहे. मी अनेक वेळा म्हणत असतो की वडिलांनीच चाल म्हणावी आणि लेकाने मृदंग वाजव, यापेक्षा भाग्य काय आणखी वेगळं असायचं. खरंच मोठं भाग्य आहे. काय सांगतो
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. या तीन गोष्टी शिल्लक राहतात आणि हे केवळ आणि केवळ त्याचं नावच आहे जे केल्यामुळे शिल्लक राहत. त्याचं नाव आहे परमार्थ. परमार्थ. आणि मग हे परमार्थ करणाऱ्या लोकांना एक उपाधी आहे. कोणती? ह भ प का प पु गु व अशी कोणती उपाधी आहे? लय उपाधी आहे. कीर्तन केशरी काय, कीर्तन पिवळे काय, बरं खूप उपाधी आहे. पण परमार्थ करणाऱ्या लोकांना एक उपाधी लागते. त्याची त्या उपाधीचं नाव आहे परमार्थिक. संसार करणाऱ्या लोकांना संसारिक आणि परमार्थ करणाऱ्या लोकांना परमार्थिक म्हणतात. महाराज अहो म्हणजे हे टाळ घेऊन उभे राहतात, तुम्ही कीर्तन करता, मृदंग वाजवणं, गाणं, चाली म्हणणं, हे सगळं म्हणजे हे लोक म्हणजे परमार्थिक. आणि आम्ही आपलं कीर्तन ऐकणं, घरी जाणं, सगळं काही करणं म्हणजे आम्ही संसारिक असं आहे का? तर नाही महाराज. केवळ कृतीवरून परमार्थ अथवा संसार ठरत नाही. परमार्थिक कोण आहेत? ज्यांच्या देहाची वासना संपली ते परमार्थिक, आणि ज्यांची देहावरची वासना शिल्लक आहे ते सगळे संसारिक. तुकोबारायांचं प्रमाण आहे का? तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तद्रुपता. देहाची वासना ज्याची संपली ते परमार्थिक आणि देहाची वासना ज्यांची शिल्लक आहे ते संसारिक. आता बरेच लोक म्हणतात, काही लोक प्रश्न करतात, मला जे करायचे ते करीत नाही पण करू नये ते करतात. आम्ही आता सकाळी सकाळी गंध लावला, मुद्रा लावल्या, सगळ्या अंगाला 12 ठिकाणी टिळा लावला की लोक म्हणतात, महाराज लईच भरीव लाव बाबा, भरीव लाव. मला कधी कधी कळत नाही. आता काय आम्हाला आळंदीला ज्ञानोबारांच्या सोबत त्या वारकऱ्यांसोबत राहिल्यामुळं जरा माळा जास्त घालायची सवय आहे. पण आम्ही माळाच घातलेत ना, कळतंय ना. लोक म्हणतात, महाराज लई माळा घातला बाबा. किती माळा घालायचे? मी एकाला उपरोधक सांगितलं, त्याला सांगितलं किती माळा घालायच्यात असं विचारताना मी मला शेवटला लाकडं लागूच नाही दुसरे. शेवटला याच्यावरच भागावं आमचं, एवढ्या माळा घालायच्यात. कारण संतांचे प्रमाण आहेत महाराज. तुकोबाराय बोलतात, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा का माळ? माळा. हार मिरविती गळा रे आम्हा अलंकार मुद्रांचे भूषण शृंगार तुळशीचे हार वाहो कंठी. कितीही माळा घातलं तर वारकऱ्याला आनंदच आहे महाराज. आणि बाकी कितीही सोनं नाणं घाला, शेवटच्या दिवशी पुन्हा काढून घेणार आहेत. भूषणे ही घेती काढून या. पण आमचं हे तुळशीचे अलंकार आहेत महाराज. आणि खरं सांगू का, तुम्हाला वाटते तुमच्या सोन्याचेच लय भाव चढले तर तुम्ही आळंदीला या, एक माळाचं दुकान दाखवतो तुम्हाला. 1,00,000 रुपयाची माळ आहे. किती? 1,00,000 रुपयाची सुद्धा माळ आहे. काय माळ असेल ती नुसतं बघायला तरी या, त्या निमित्तानं तर तुम्हाला दाखवतो. आणि हे अलंकार आहेत महाराज, संतांचे भूषण आहेत. हे जे सगळं चालू आहे ना परमार्थिक लोकांचं, फक्त एकच आहे, केवळ माळ घालणारा परमार्थिक असं नाही, परमार्थिक माळ घालतात. कळतं ना मी काय बोलतो? माळा घालणारे सगळेच परमार्थिक आहेत असं नाही, पण परमार्थिक लोकांनी माळा घातल्या पाहिजेत असं आहे. कळतंय ना माझं बोलणं? आहे का? बरेच लोक म्हणतात, महाराज आम्ही तर त्याच्यातले नाव बघा. लोक म्हणतात आम्ही त्याच्यात नाव म्हणजे आम्ही खात नाव, पित नाव, काहीच करत नाव, फक्त माळ तेवढी घाला म्हणून. लोक म्हणतात आम्हाला, आम्ही कशातलेच नाव पण आम्हाला माळा घाला म्हणून नका, म्हणजे काहीच करत नाही. मी त्या लोकांना म्हणत असतो कधी कधी, हे बघा, कितीही लोणकड तुपात तळलेली जिलबी असू द्या, कितीही लोणकड तुपात तळलेली जिलबी आहे आणि तिला पाकातच घातलं नाही तर कोण तोंडात घालील? होय पिणेकरी बाबा, तुपात तळलेली आहे हो खरा, लोणकड तुपात तळलेली जिलबी आहे, पण त्या जिलेबीला पाकातच घातलं नाही, कोण तोंडात घालील? तसं तुम्ही कितीही शुद्ध वागा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर नाही घातली तर कोण आपल्याला मापणार आहे? उद्या जर आपल्यावरती कोणी काला घालण्याकरता आलं, शेवटच्या दिवशी जर आपला काळ आला तर त्या दिवशी माळ असल्यावर, माळ म्हणजे लायसन आहे एक प्रकारे. माळ म्हणजे लायसन. लायसन काय करते? RTO आल्यावर रक्षण करण्याकरता म्हणून
काय आहे बोला की जरा होय मागचे तुळशी माळ गळा गोपी चंदनाची तुळशी माळ गळा गोपी चंदनाची तुळशी माळ गळा गोपी चंदनाची तुळशी माळ चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. या एकाच चरणामध्ये वैष्णवांचं अंतरंग लक्षण हे सांगितलंय आणि वैष्णवांचं बहिरंग लक्षण हे सांगितलंय. वैष्णवांचं बहिरंग लक्षण हे आहे की तुळशी माळ गळा, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे बहिरंग लक्षण आहे, आणि अंतरंग लक्षण आहे की हृदयी कळवळा. वैष्णवांचा हृदयामध्ये वारकऱ्यांच्या विषयी कळवळा आहे हे लक्षण आहे. आणि म्हणून परमार्थ करत असताना हे बहिरंगतेलाही खरं सांगू का, जे काही गोष्टी आपल्याला संतांनी सांगून घातल्या, जुन्या लोकांनी नियम पाडून दिलेले आहेत की विणेकऱ्याने धोतर घातलंच पाहिजे, फेटा बांधलाच पाहिजे. भलेही जुन्या विणेकऱ्याने घेतला काय, नव्या विणेकऱ्याने घेतला काय, पण विणेकऱ्याला नियम घालून दिला की धोतर घातलंच पाहिजे आणि फेटा घातलाच पाहिजे. त्याचं कारण काय? लोक म्हणतात काय कारण आहे महाराज, उगर लोक संतांनी काही सांगायचं मग आपलं काही करायचं का, काय गरज आहे विणेकऱ्याला धोतर घालायची फेटा घालायचं, असं काय आहे का, केलंच पाहिजे असं. त्याचं कारण आहे साधा नियम. तुमच्या कसं लक्षात येत नाही मला कळतच नाही मला लोकांचं. साधं एसटी मध्ये जरी बसलो तर सगळ्याचे कपडे सारखेच राहतात का? नाही मला, पण निदान कंडक्टर आणि ड्रायव्हर कळतंय ना माझं काय बोलतोय मी. निदान कंडक्टरचे ड्रायव्हरचे तरी खाकीचे कपडे असतात का नाही. यावरून निदान हे महत्वाचे दोन पार्ट आहेत, एक विणेकरी आणि एक चोपदार. निदान यांना तर अगदी महाराज अगदी नियमात आहे, शिस्तीत आहे. याला म्हणायचं डिसिप्लिन. शिस्त पाळलीच पाहिजे महाराज. हा, संतांचं हे सांगणं आहे का कधी कधी नियम पाळल्यानंतर आपल्या आतमध्ये बघा, बाहेरूनच माणूस सुधारला नाही अगोदर तर आतमधून कसा काय सुधारेल सांगा ना. ज्ञानोबा बोलतात जयाचे ऐहिक्य धड नाही आणि तयाचे परत्र पुसशी काही. ज्याचं इथलं धड नाही त्याचं वरचं काही विचारायचंय. जे इथं धड वागला नाही त्याच्या पत्रिकेवर वैकुंठवासी लिहिल्यामुळे वैकुंठाला जात आहे का? कसं काय शक्य आहे? नाही नाही. आणि म्हणून संतांनी जे काही नियम घालून दिलेले आहेत कधीतरी त्या नियमाचं पालन केलं पाहिजे. चोपदाराने अशी कंबर बांधलीच पाहिजे, विणेकऱ्यांनी कंबर बांधलीच पाहिजे, फेटा घातलाच पाहिजे.
तुतारीवाल्याने इथं उभारलं पाहिजे, पॅन्ट नाही उद्या धोतर घातलं पाहिजे उद्या. म्हणजे महाराज लईत माझ्यावरती दार धरले नाही. हा वा, चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला 22 फेब्रुवारी पासून जो सप्ताह आहे लातूरला, 21 फेब्रुवारीला मोठी मिरवणूक आहे संतांची. तर तुमच्या जीवनातलं खरं सद्भाग्य आहे ते की तुम्हाला ज्ञानोबा तुकोबारायांच्या त्या सोहळ्यामध्ये तुम्हाला तुतारी वाजवायला भेटते. उद्या बरोबर जोरदार त्यांना धोतर घाला, त्याला कंबर बांधायला लावा, त्यांना फेटा बांधा, तुमच्या बाजूला तुमच्या लाईनीत उभा करा, त्यांना बाजूला तिकडं नका उभं करू. हे काय शिस्त आहे महाराज. वारकरी संप्रदायातली शिस्त म्हणजे अशी मिलिटरीतली सैनिकी शिस्त आहे महाराज. आता सध्या काळात वातावरण बिघडलं, त्याला कोण काय करता. कसं झालंय सांगतो सध्या काळात माया हो, सध्या काळात आवाळच फाटलंय, आता ठिगळ द्यायचं पुन्हा, हा मोठा प्रश्न आहे. परंतु आजही महाराज हे नियम आहे त्या जुन्या लोकांनी पाळलेले आहेत, आपणही पाळलेच पाहिजे महाराज. निदान गावामध्ये मी मागच्या वेळी ज्यावेळी गणेशनाथ महाराजांच्या उत्सवामध्ये कीर्तनाला आलो, काय टाळकरी होते महाराज. वा, किमान 100-150 टाळकरी असे टाळ घेऊन उभे, त्याच्यातले 50-60 तरुण पोरं होते महाराज. हे संस्कार आहेत. लोक म्हणतील सांगा एवढ्या दिवसापासून सप्ताह करता, एवढ्या दिवसापासून हे करता, काय मिळवलं तुम्ही. त्यांना सांगा की आमच्या सप्ताहाचं एकच फलित आहे की असे तरुण पोरं कीर्तनाला येऊन बसतात, टाळ घेतात, टाळ वाजवतात, दुसऱ्या दुकानला न जाताना, दुसऱ्या दुकानला न जाता ते कीर्तनाला येतात, टाळ घेतात, टाळ्या वाजवतात, कीर्तनाला येऊन बसतात, कीर्तन ऐकतात. हेच आम्ही मिळवलं महाराज. आपल्याला जास्त काही मिळवायचं नाही. आपल्या बापाच्या गळ्यात माळ आहे, पोरांना जर श्रद्धेनं ती माळ जर गळ्यात घातली तर बापाचं त्याच्या एवढं पुण्य दुसरं कोणतंच नाही महाराज. आणि मी अनेक वेळाही सांगत असतो, कधी कधी विषयांतर करून, तुमचे जर पोरं इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असतील आणि त्यांना जर तुम्ही योग्य संस्कार देत नसाल तर आतापासूनच मी सांगतो ते काम करा. काय करताल का. तुमचे पोरं सध्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला, तर ज्या शाळेत पोरवाला कपाळाला गंध लावायला जमत नाही, पोरीला कपाळाला टिकली लावायला जमत नाही, हातात बांगड्या घालायला जमत नाही, पायात चेन घालायला जमत नाही, गळ्यामध्ये माळ घालायला जमत नाही, अशा जर शाळेत तुमचे लेकरं शिकत असतील आणि तुम्ही त्यांना घरी आल्यानंतर हरिपाठाला पाठवत नसाल, कीर्तनाला पाठवत नसाल, तर आतापासूनच माझं एक काम करा. मी सांगतो तुमच्या चांगल्यासाठी. काय, आतापासूनच वृद्धाश्रमात थोडे थोडे पैसे जमा करा. येते का लक्षात. आतापासूनच थोडे तरी वृद्धाश्रमात पैसे करा. म्हणजे पुन्हा का ते पोरग नाही सांभाळत महाराज. काय झालं, 2 बाया होत्या, 2 गावातल्या 2 माऊल्या, त्या नळावरती पाणी भरण्याकरता आल्या. एकीचं पोरग लातूरला इंग्लिश स्कूल मध्ये शिकत होतं. एकीचं पोरग लातूरला इंग्लिश स्कूल मध्ये शिकत होतं. 2.5 लाख रुपये वर्षाला फी आहे त्या शाळेची. अशा शाळेत एकीचं लेकरू लातूरला शाळेला जातो, त्याला न्यायला स्कूल बस येत होती. आणि एकीचं पोरग गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकत होतं. आणि त्या दोन्हीही बाया नळावरती पाणी भरण्याकरता गेल्या. आणि त्यातल्या एकीने विचारलं, काय करतो तुझं पोरग. तिने सांगितलं माझं पोरग या वर्षी 9वीला आहे. तिने सांगितलं माझंही 9वीला आहे. मग कुठं शिकते तुझं पोरग. ते सांगितलं काय नाही, म्हणलं गावातल्या जिल्हा परिषद शाळेत जात आहे, आपलं जे काही आहे ते सगळं योग्य प्रकारे चालू आहे म्हणलं. ते सांगितलं अगं सध्याचा काळ काय जिल्हा परिषद शाळेत शिकवायचा आहे का. त्या मास्तराच्याच पोरं लातूरला जाते. म्हणले तू तुझं पोरग तिथं कशाला टाकलाय. बरोबर आहे ना. अनुभवी आले अंगा. हे जिल्हा परिषदेच्या मास्तराच्याच पोरं लातूरला शाळेत जाते, तर तू तुझं तिथं कशाला टाकलंय म्हणून. तिने सांगितलं काही असो म्हणजे आमची परिस्थिती नाही. तिने सांगितलं माझं पोरग ना लातूरला इंग्लिश स्कूल मध्ये शाळा जाते, त्याचे कपडे बघण्यासारखे, त्याला कोट आहे म्हणले, त्याला टाय आहे, पायामध्ये बूट आहे, सॉक्स आहेत, अशा प्रकारे योग्य बॅग काय, ते दप्तर काय, सगळं काय 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 ते माझं पोरग जातंय. तुझं पोरग वाया गेलं म्हणली ती बाई. कोणती इंग्लिश स्कूलवाली. ती म्हणली तुझं पोरग वाया गेलं. आणि मग ती 5 वाजले, गावातलंही पोरग आलं आणि ते इंग्लिश स्कूलची बसही आली. इंग्लिश स्कूलची बसही आली आणि ते गावातलं पोरग येत होतं. इंग्लिश स्कूल मधलं जे पोरग होतं ना ते उतरलं आणि तिकडूनच माईला टाटा करत घरी गेलं. आई बाय बाय, आई बाय बाय करत ते पोरग तसंच. आई म्हणलं ना सर, मम्मी 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 बाय बाय, ते करत पोरग तिकडच निघून गेलं महाराज. आणि जे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतं पोरग, ते पोरग बाय बाय करत घरी नाही गेलं. ते आपल्या आई जवळ आलं. आईला विचारलं काय चाललंय, बरं आहे का, तब्येत बरी आहे का. आणि ती आईची जी घागर होती ती घागर आपल्या खांद्यावर घेतली
आणि एका हातात आपल्या आईचा हात धरला आणि आईला घेऊन घरी घेऊन गेला. आता यावरून ठरवा तुम्हाला काय करायचंय. हे कोणत्या शाळेत शिकल्यामुळं नाही, त्याचा परिणाम आहे. गावात राहिलेली लेकरं सप्ताहात येतात, हरिपाठाला येतात, भजनात बसतात आणि त्यामुळे योग्य संस्कार असतात. आणि हे मी का सांगितलं, योग्य प्रकारची शिस्त असणं फार गरजेचं आहे. बहिरंग ही तेवढंच महत्वाचं आहे आणि अंतरंग ही अत्यंत. जोग महाराज संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थ्याला चप्पी करावीच लागते. डोकी केल्याशिवाय संस्थेत प्रवेश नाही. मला चप्पी करावी लागते. तुमचं काय कारण आहे चप्पी करायची, ते नियम आहेत. मला शिस्त पाळलीच पाहिजे. आणि मग हे बहिरंग लक्षण आहे. आणि अंतरातलं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे की परमार्थिक लोक आतून मऊ असतात. आतून मऊ असतात, त्यांचं अंतःकरण हे फार मोठं कोमल असतं. आणि असे शुद्ध अंतःकरणाचे जे लोक आहेत त्या लोकांना जगद्गुरु तुकोबराय धन्यता देतात. धन्य भाव धन्य भाव ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव. जगद्गुरु तुकोबराय त्या लोकांना धन्यता देतात की ते लोक धन्य आहेत की ज्यांच्या अंतःकरणातील भाव हा शुद्ध. शील म्हणजे शुद्ध आणि जी भाव
ज्यांच्या अंतःकरणातील भाव शुद्ध आहे आणि ज्यांचं अंतःकरण निर्मळ आहे ते लोक धन्य आहेत. धन्य भावशीळ कधी धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. परमार्थामध्ये या गोष्टीला अत्यंत महत्व आहे की अंतःकरण शुद्ध पाहिजे. मला आपण करतो काय यापेक्षा कसं करतो याला फार विशेष महत्व आहे. किती केलं त्याला महत्व नाही, पण कसं केलं याला फार महत्व आहे. 50,000 नामजप केला, 50,000. आता नामजप केल्यानंतर तर नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नामस्मरण केल्यानंतर वाया जात नाही हे बरोबरच आहे, पण 50,000 नामस्मरण करत असताना लक्ष कुठं होतं, ध्यान कुठं होतं? चहावर ध्यान होतं का, नाश्त्यावर ध्यान होतं का, पंक्तीवर ध्यान होतं? यालाही महत्व आहे ना. काल मी एक व्हिडिओ पाहिला आपला, काल व्हिडिओ पाहिला सप्त्यामध्ये पहारा असतो ना, पहारा. ते पहारा घेताना ते भजन करी टाळकरी पोरग होतं आणि बापानं इना घेतला होता कीर्तनातला. बापानं इना घेतला होता आणि पोरग टाळ घेऊन उभा होता आणि काय त्या दोघांचं कीर्तनातच बोलणं चालू झालं की असं पेटलं महाराज. ते बाप इनाच घातलं डोक्यात. शाबास म्हणलं आता काय करावं. म्हणलं करतोय का याला महत्व नाही, कसं करतोय याला फार महत्व. फार अवघड आहे महाराज. एके ठिकाणी तर सप्ताहामध्ये संध्याकाळी 10ला इना घेतला, पण 4 वाजेस्तोवर माणूसच कुणी आलं नाही. 4 वाजेस्तोवर माणूस कुणी आलं नाही म्हणून असं घडलं की त्यानं मारुतीच्याच गळ्यात इना घातला आणि ती गेलं निघून संध्याकाळी. असंही होतंय महाराज, फार अवघड आहे. अंतःकरणापासून हे बघा, परमार्थ मनानं व्हावा का मनाचा व्हावा. तरी विचारला होता तुम्हाला, परमार्थ मनानं व्हावा का मनाचा व्हावा? कसं आहे तुमचं काय? मनानं व्हावा ना. अगदी बरोबर आहे मला. मनानं व्हावा म्हणजे मनापासून परमार्थ व्हावा. मनाचं म्हणजे जसं वाटेल तसं. तुका म्हणे कसं, जसं वाटेल तसं. तसं नाही. परमार्थ हा मनापासून असावा, मनाचा नसावा. का तू ज्ञानोबराय बोलतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोच धन्य. अंतःकरण हे अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. कसं? सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी एका अभंगातून सांगितलं की साधू कुणाला म्हणायचं, दृष्टांत दिले बर का. तो अभंग प्रसिद्ध आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यात अभंगाचं चरण आहे की मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. चित्त म्हणजे अगदी लोण्यासारखं मृदू पाहिजे मला. हे बघा, परमार्थिक क्षेत्रामध्ये कठोर अंतःकरणाची माणसं जमतच नाहीत मला. परमार्थिक माणसाचं मन हे अत्यंत चित्त हे मृदू पाहिजे. एखाद्या वेळी प्रसंग घडला, एखाद्या वेळी की त्यावेळी माणसाच्या डोळ्यामध्ये कधीतरी अश्रूच्या धारा आल्या पाहिजेत ना. 4 दिन कधीतरी माणसाने विचार करावं. ज्याला वाटतंय ना आपला परमार्थ लय चालू आहे, लय आपण भजन करतोय, लय कीर्तन करतोय, त्याने कधीतरी रात्री झोपल्यानंतर डोळे झाकून विचार करावा की आपण आपल्या लेकरासाठी रडलो, पोरीसाठी रडलो, पोरगी सासरला जात असताना रडलो, शेताची रजिस्ट्री झाली नाही म्हणून रडलो, सोयाबीनला भाव भेटला नाही म्हणून रडलो.
बनीम जळाली म्हणून रडलो, नको नको त्या गोष्टी करता आपण रडलो. पण ज्या गोष्टी करता आपण रडायला पाहिजे. कधीतरी मला देव भेटेल का, माझा उद्धार होईल का, संत माझ्यावरती कृपा करतील का, आणि माझे मी उतार पावे आठवणीमध्ये रडलोय का? देवासाठी, संतांसाठी, परमार्थासाठी आपण कधी रडलोय का? कधीतरी आपण विचार केला पाहिजे. मला संतांचं अंतःकरण किती मृदू असतं त्याकरता एक दृष्टांत सांगू का आप्पा? सांगतो. वा, तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, नसतं सांगणारच नव्हतो मी. तुम्ही म्हणलं म्हणून सांगतो. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय वद्यवारीला आळंदीला जायची. देहूवरून आळंदी अगदी जवळ आहे. वद्यवारीला जगद्गुरु तुकोबाराय आळंदीला यायचे. ज्ञानोबाराय एके वारीला जगद्गुरु तुकोबाराय आले आणि ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये पाय ठेवला. ज्ञानोबारायांचा जो सुवर्ण पिंपळ आहे, त्या सुवर्ण पिंपळाच्या खाली एक चिमणी पक्षी दाणा टिपत होती आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाचा आवाज आला आणि ती दाणा टिपणारी जी चिमणी होती ती उडाली. आणि ते जगद्गुरु अंतःकरण किती मऊ लागते ते सांगतो. ऐका, ते पाहिलं जगद्गुरु तुकोबारायांनी. तुकोबारायांच्या अंतःकरणाला खेद वाटला. ज्या अर्थी माझ्या येण्यामुळे या चिमणीला त्रास झाला, त्या अर्थी माझं अंतःकरण आणखी सर्व व्यापक झालं नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्या झाडाखाली धरणं घेतलं आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना केली. देवा, अवघी भूते साम्या आली, देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. जगद्गुरु तुकोबारायांनी धरणं धरलं महाराज. आणि ज्यावेळी ती उडून गेलेली चिमणी जगद्गुरु तुकोबारायांच्या खांद्यावर येऊन बसली नाही. माझ्याकडे बघा जरा, काय म्हणतो मी? जी जगद्गुरु तुकोबाराय आल्यानंतर जी चिमणी उडून गेली होती ना, बहुतेक चिमण्या उडूनच जातात, आणि ती चिमणी उडून गेली होती तुकोबारायांकडे पाहून. तुकोबारायांनी धरण तोपर्यंत सोडलं नाही. लय बारीक ऐकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या खांद्यावर जोपर्यंत ती चिमणी येऊन बसत नाही तोपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांनी अन्न पाण्याचा स्वीकार केला नाही. आणि मग ज्या दिवशी ती चिमणी येऊन बसली त्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की आपल्यावरती पांडुरंगाची कृपा झाली. कधीतरी आपण आपल्या आती वाकून बघावा. मला जगद्गुरु तुकोबारायांना चिमणी उडून गेल्याचं दुःख वाटलं आणि तुकोबारायांनी अन्न पाणी सोडून दिलं. आपल्यामुळे सप्तेच्या सप्ते बंद पडले तरी काहीच वाटत ना आपल्याला. हे कसं काय म्हणतो? कधीतरी आपण एक विचारही केला पाहिजे ना की आपल्यामुळं, ऐका, आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून एवढी शुद्धता पाहिजे महाराज. आपण बोलल्यानंतर एखाद्याची भोवई सुद्धा उंच नाही झाली पाहिजे संशयाने. आपलं बोलणं एवढं मृदू पाहिजे. असं बोलतात महाराज माणसं. सध्याचा एवढा गारवा सुटलाय ना, एवढी थंडीचे दिवस आहे सध्या काळात, पण असं बोलतात माणसं. येते का लक्षात? फार अवघड आहे मला.
आणि मला वाटतं तेव्हाच आपल्याला हे म्हणून घेण्याचा अधिकार आहे की धन्य भावशील. कधी आपल्याही अंतःकरणाला वाटलं पाहिजे की फार साधा परमार्थ आहे महाराज, फार सहज आहे, फक्त आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये. आपलं जीवन एवढं जरी सहज असेल ना तरी जीवनामध्ये जास्त काही लागत नाही. हा, जगामध्ये परमात्म्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे, ते आपण जीवन सुखाने जगायचं आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू द्यायचं. म्हणजे मी कोणाचा प्रचार करतोय असं नाही, तुम्ही जगान जगू द्या तसं नाही. माझ्या तुकोबाराने अगोदर सांगून ठेवलं ते की कोणाही जीवाचा न गणावा मनसर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ते अगोदर जगद्गुरु तुकोबाराने लिहून ठेवलंय. आता कुणीही कोणाच्या नावावर करून घेतलंय तर जास्तीचा भाग वेगळा आहे, परंतु अगोदर तुकोबारांचं वाक्य आहे. हा, तुकोबाराने सांगितलंय. मला हे वाटतंय की आपणही हाच विचार केला पाहिजे की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. जीवन एवढंही जगता आलं ना तर फार झालं महाराज. हा, परमार्थ एवढा सहज एवढा साधा आहे, परंतु माणसाने एवढं अवघड करून घेतलंय महाराज. लोक म्हणतात महाराज लईच अवघडल्यासारखं झालंय हो. बरोबर आहे ना, पण अवघडण्याचं काही कारण नाही महाराज. माझ्या ज्ञानोबा तुकोबारांनी एवढं सहज सोपं करून ठेवलंय की फक्त अंतःकरण शुद्ध करायचं आणि त्या शुद्ध अंतःकरणाने जर परमार्थ केला तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते लोक धन्य आहेत. धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ, हृदय हे ज्यांचं निर्मळ आहे ते धन्य आहेत. आणि मग ते असे धन्य असणारे भाविक लोक करतात काय? पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. त्या परमार्थिकाचं पहिलं द्योतक आहे की आम्ही जे सगळे सगुण उपासक आहोत, वारकरी मंडळी सगुण उपासक आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण. सगुण भोळ्या आम्हा, आम्ही सर्वजण भोळे भाविक लोक आहोत, पण आमच्या भाविकांचं एकच लक्षण आहे की आम्ही पूजी प्रतिमेचे देव. बरेच लोक अशी शंका करतात महाराज काय मंदिरात जायचंय, काय देवाच्या पाया पडायचंय, मंदिरातलाही दगडच आणि बाहेरचाही दगडच, कोणत्या दगडाला काय पूजा करत बसतो. मग ते गाणे विलय प्रसिद्ध, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. काय गाणे पाठ करतात महाराज लोक. धन्यता दिली पाहिजे असं नाही महाराज. मंदिरातलाही दगडच आहे आणि पायरीचाही दगडच आहे, पण त्यामध्ये फरक आहे की अंतःकरणातला भाव. तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. हा, तुकोबाराय बोलतात पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. एकावर पाय ठेवतात आणि एकाची पूजा करतात. काय कारण आहे? तुकोबाराय सांगतात सार तो भाव अनुभवे देव तेची झाले. अंतःकरणातील भावनेला शुद्ध अत्यंत महत्व आहे. तुकोबाराय सांगतात ते भाविक मंडळी आम्हा भाविकांची जाती एक विध जी श्रीपती. फक्त आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे ते शुद्ध अंतःकरणाने करण्याचा प्रयत्न करतो. संत म्हणती तेथे भाव. आम्हाला माहित नाही दगडात देव आहे का नाही, पण आम्हाला ज्ञानोबारायांनी सांगितलं त्यामध्ये देव आहे, म्हणून आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांचे पायिक असल्या कारणानं आम्ही संतांनी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही तेवढं करतो. संत म्हणती तेथे भाव. आणि मग ते करत असताना विधी निषेध नेणती एकनिष्ठा धरुणी चित्ती. योग्य काय अयोग्य काय चूक काय बरोबर काय हे आम्हाला जास्त काही कळत नाही मला, परंतु अंतःकरणातली निष्ठा मात्र संतांच्या चरणावरती आहे. अहो जिथं देव संतांचा ऐकतो तर आपण ऐकायचं नाही का? कधीतरी विचार करत जा ना. काय झालं, नदीला मोठा पूर आला आणि या काठावरती उंट आणि शेळी उभी होती. कोण उंट आणि शेळी उभी आहे. मग आता नदीला तर पुराला जायचं कसं? उंटाने विचार केला असून किती पाणी असणार आहे, जाऊ. उंट निघाला, पण महाराज उंटाने विचार केल्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी. किती? उंटाच्या मदारीहून पाणी खाली पडत होतं, एवढं पाणी होतं. पण आता तो उंटच होता, उंट कसा बसा गेला. आणि मग आता हे शेळीनं बघितलं होतं ना, मग आता गप बसावं का? गप बसत ती शेळी कशी? महाराज शेळी गप बसतच नाही. 4 पायाची सांगतोय, दुसरीकडे जाऊ नका. आणि मग ती शेळी उंटाला म्हणजे उंट दादा पाणी किती आहे रे? उंट म्हणला मी काही परिमाण घेऊन गेलो होतो मोजण्याचं, पण अंदाज सांगू शकतो किती पाणी आहे. माझ्या मदारीहून पाणी खाली पडत होतं, एवढं पाणी आहे म्हणजे नदीमध्ये. आता शेळी आता तर गप बसावं का? नाही म्हणाल, गप कश काय बसणार? ती म्हणली
एवढं जर पाणी आहे ना मग माझं शिपूट भिजल का रे? काय म्हणते शेळी, भले भले गेले वा, तर शेळी म्हणते माझी काय बात, दर्या मी खसखस. काय होणार आहे महाराज? कधीतरी विचार केला पाहिजे की जिथं भगवान परमात्मा संतांचा ऐकतो प्रमाण त्याच्या बोला, देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नये, खाली बैसताही बिहे अवघा त्याचा होय जीव भावा सहित. भगवान परमात्मा किती युग झालं उभा येऊ पिठेवरती? दररोज म्हणता की हो योगे 28 योगे, योगे नाही योगे, लय गमतीनं म्हणतात महाराज. योगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कधी विचार केला का एवढ्या युगाचा देव उभा आहे? का बरं उभा आहे? का बरं उभा आहे? कधी ते पाय दुखत नसतील का? कधी त्याला शिडी येत नसेल का? कधी त्याला बसावं वाटत नसेल का? होय, तुमचं काय म्हणणं, त्याला बसावं वाटत असेल का? बसावं वाटतंय महाराज, पण आज्ञात नाही ना बसण्याची. त्याला सांगितले जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत बसायचं नाही. एकदा 28 युगाच्या आधी पुंडलिकरायानं आज्ञा केलेली आहे, अजून त्याला खाली बस म्हटलंच नाही. तुकोबाराय बोलतात, का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकाविली वीट. युगे झाली 28 अजूनही न मनसी बैस. तुकोबाराय बोलतात, काय धीट झालास रे पुंडलिकराया, कसा धीट झाला? काय देवाला विचारत नाहीस, बस म्हणत नाहीस. 28 युग झाली सुद्धा देवाला बस म्हणत नाहीस. का म्हणतो मी? देव का बसत नाही? त्याला बसावं वाटतंय हो, आताही बसायला तयार आहे देव, फक्त पुंडलिकरायाची आज्ञा नाही. जेव्हा पुंडलिकराय बसा म्हणतील तेव्हा देव बसेल. जर देव एवढा संतांचा आज्ञाधारी आहे, संतांचा ऐकतो, नाथांची एक ओवी घेतो आणि सेवा पूर्ण करतो. नाथराय भागवतामध्ये एकनाथी भागवतात सांगतात, ऐका, तुम्ही अच्युतात्मे नामे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उत्तरी, ये रवी कवनासी हाती न धरी. नाथराय बोलतात, तुम्ही संत महात्मे म्हणजे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग माझा हरी उपदेशिना. संतांनी सांगितलं तर मग देव रक्षण करतो. आणि तुकोबाराय बोलतात, मग आमचं अंतःकरणातली निष्ठा सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची पायी, हा माझा विश्वास. आम्हाला बाकी काही कळत नाही, एकनिष्ठा धरुणी चित्ती. आणि मग जे असे महापुरुष भाविक लोक जे करतील त्याप्रमाणे भगवान परमात्म्याला वेळोवेळी अवताराला यावं लागतं. ते केवळ आणि केवळ त्यांच्या भावनेमुळे. तुका म्हणे तैसे देवा कोणी लागे त्यांच्या भावा, त्यांच्या भावा करता म्हणून देवाला कधी कधी विटेवर उभं राहावं लागतं, कधी कधी बासरी घ्यावी लागते, कधी कधी चोऱ्या कराव्या लागतात, कधी कधी बोलणं ऐकावं लागतं, फक्त त्यांच्या भावने करता. म्हणून तुका म्हणे तैसे देवा कोणी लागे त्यांच्या भावा, तुझी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव विठोबा रखुमाई. सूचना द्यायची सप्ताहाच्या संबंधानं, की आपल्या सर्वांना माहिती आहे, मी मागे 1-2 वेळा आपल्या सप्ताहामध्ये सूचना दिलेली आहे, पण आता सप्ताहाचं निमंत्रणापेक्षा काही महत्वाच्या सूचना आहेत त्या द्यायच्या मला. सूचना अशा आहेत की पारायणाला जे लोक बसणारे आहेत, अगदी काही महिन्यावरती सप्ताह येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळं दिवस कमी आहेत आणि करण्याची कामं जरा जास्त राहिलेली आहेत. काय महत्वाची सूचना आहे की पारायणाला जी लोक बसणार आहेत त्या लोकांच्या नावाची नोंदणी करून घ्यायची गाववाईज.
आपल्या गावातून किती लोक पारायणाला बसणार आहेत, किती लोक जोडीनं बसणार आहेत, किती तरुण मंडळी पारायणाला बसणार आहेत. त्याकरता पारायणाला बसणाऱ्या लोकांची संख्या अगोदर नोंदणी करून घ्यायची, नाव नंबर त्यांचा आणि कशा कशा करता कोण कोण तुळस घेणार आहे, मग ते नाव टाकायचं, त्यापुढे त्यांची सेवा टाकायची. कोण कोण कलश घेणार आहे नाव टाकायचं, त्यापुढे त्यांची सेवा आणि त्यांचा नंबर घ्यायचा खाली. ही एक महत्वाची सूचना आहे. आणि त्यानंतर महत्वाची सूचना आहे की तरुण मंडळी करता गावातील जे तरुण बळ आहे, ज्या दिवशी आपल्या औसा तालुक्याचा दिवस असेल, औसा ना पहिला दिवस आहे भाऊ, वा पहिला दिवस आहे आपल्या करता, तर महत्वाचा दिवस आहे. सुरुवातच आपल्यापासून होते औसा तालुक्यापासून. तर त्या दिवशी किमान 101 तरुण तरी तिथं वाढण्याकरता सेवेकरता आले पाहिजे. त्याकरता तुम्हा सर्वांना, बरं का पांडुरंगा, तुम्हा सर्वांना गावातील तरुणांना सूचना आहे की तुम्ही उद्यापासूनच तयारीला लागायचं. सप्ताह पूर्ण होईपर्यंत लिस्ट झाली पाहिजे. आता आपला सप्ताहाचा काल आहे ना, तर वेळ आहे आपल्याला दुपारच्या परी इकडं तिकडं गप्पा मारीत बसण्यापेक्षा ही कामं करायची आपल्याला. आणि मग तरुण जे आपल्या गावातील पोर आहेत, ग्रुप असतात आपले व्हॉट्सअपवरती, मग त्या व्हॉट्सअपवरती दुसरी काही चॅटिंग करण्यापेक्षा उद्यापासून चॅटिंग करायची. पण कोणती, पोरांना म्हणायचं की कोण कोण सेवा करण्याकरता, कोण म्हणण्यापेक्षा सगळ्यालाच यायचंय म्हणायचं. कारण मित्र ऐकत नाही असं कधीच होत नाही मला. आणि जे मित्राचं ऐकत नाही ते खरा मित्रच नाही. बरोबर ना? बरोबर आहे. आपल्या सर्वांना सूचना आहे की तरुण मंडळींची 100 तरुणांची एक टीम तयार करायची आपल्याला. आणि मग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 8 दिवस जेवढी होईल तेवढी सेवा वाढण्याची म्हणा. तिथं स्वयंसेवक पार्किंगच्या व्यवस्थेकरता लागणारे आहेत, तिथं स्वयंपाक कक्षामध्ये लागणारे आहेत. जे काही सूचना तिथं जे आपल्याला सेवा देतील, फक्त सेवा करायची. आपण ते सांगतील ती सेवा करायची. आणि मग त्याकरता एक 100 तरुणांची, 100 पेक्षा जास्तही होतील. एका गल्लीतच 50 पोरं आहेत म्हटले मला. मग अशी माऊली कुठे गेला, आमच्या चोपदारचा मुलगा माऊली सांगत होता. हो बरोबर आहे. तर ते या सप्ताहात जे सेवेला येतील ना, त्यांचं पुढच्या वर्षी होऊन जाईल बघा, काळजीच करायची नव्हतं. कारण ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा संप्रदाय, सेवा केल्यावर मेवा मिळणारच. म्हणून सेवा करा फक्त. या उत्सवात 8 दिवस जे सेवा करतील महाराज ज्ञानोबा तुकोबाऱ्या नक्की त्यांच्यावरती कृपा करतील आणि पुढच्या वर्षी जोडीनं सेवा करतील. ते काळजी, तरुणांनी सेवे करता यायचं, ही एक सूचना आहे. त्यानंतर भजनी मंडळ जे आहे गावातील, त्या सर्वच भजनी मंडळाला, आता तुम्हाला सर्वांना ज्येष्ठ श्रेष्ठांना महाराज बरं काय, भजनी मंडळाची लिस्ट करायची आपल्याला. आणि त्या दिवशी 21 तारखेला जी मिरवणूक आहे, त्या मिरवणुकीत मला वाटतं किमान एक 100 टाळकरी उजनीत येतील बा, आणि यावेत अशी माझी भावना आहे. त्याकरता ही सर्वच आपले राधानगरी माऊली मंदिराचे जी कार्यकर्ते, तिथल्या मंदिराचे कार्यकर्ते, गणेशनाथ महाराज मंदिराचे कार्यकर्ते, गावात विठ्ठल मंदिर आहे ना, मागच्या वर्षी सेवेला आलो होतो तिथं, राम मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, या जिथले कार्यकर्ते आहेत सप्ताह करणारे. आणि त्यांना सूचना, आणखी एक सूचना आहे महत्वाची, की मला मगाशी दीपक महाराज सांगत होते की सप्ताहाचे 2-4 दिवस काही तर त्या सप्त्यात यायलेत म्हणून. मी 2 दिवस यायलेत ना. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एवढं ऐका माझं, एवढं वर्ष फक्त. काय मला सांगा, एक प्रश्न आहे माझा, तुम्ही घरामध्ये देवाची पूजा करताय, हा म्हणा, काय बोलतो मी, घरामध्ये तुमची पूजा चालू आहे, देवाची पूजा करताय, पितळाचे देव पूजताय, तुम्ही घासताय देव, आणि बाहेर रस्त्याला एक 10-12 वारकरी तुमच्या दारात येऊन उभे राहिले, ज्ञानोबा तुकारामचा गजर करत. दारात वारकरी उभे आहेत आणि तुमची पूजा सुरू आहे. तर खरं वारकरी कोणाला म्हणायचं, जो माणूस पूजा करीत बसेल तो खरा वारकरी, का वारकऱ्याची सेवा करीत तो खरा वारकरी. काय केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे का वारकऱ्याला पाणी दिलं पाहिजे प्यायला, हेच खरं आहे ना. मग मला काय म्हणायचंय, आपल्या प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबाऱ्याच लातूरला यायलेत, ज्ञानोबा तुकोबाऱ्याच आपल्या लातूरला यायलेत हेलिकॉप्टर मधून. आणि मग आपण इथल्या घरची पूजा करायची का तिथे ज्ञानोबा तुकोबाऱ्याच्या स्वागताला जायचंय? काय म्हणणं आहे तुमचं? देव सारावे परतेन, संत पुजावे आरती. म्हणजे हात जोडून विनंती, एवढं वर्ष चुकणार नाही का? ज्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या नावानं आपण भजन कीर्तन करतोय ते जर लातूरला येत असतील तर एवढं वर्ष सप्ताह 2 दिवस माग घ्या, 2 दिवस माग घ्या. आणि 21 तारखेला सर्वांनी या तिथं. आणि काही जर त्यामध्ये जर किंतु परंतु झालं, कोणाला काही अडचण आली तर त्याला जबाबदारी सर्वस्वी अमोल महाराज असो. काही कारण जर घडलं तर का ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची सेवा महाराज, यामध्ये काही किंतु परंतु होणार नाही. लोक म्हणजे असं कुठं असते का, आणि एवढं वर्ष ठीक आहे, पण भविष्यात नियमाला अपवाद असतो महाराज, पण अपवादाचा नियम होत नाही. इतिहासात कुणी विचारलं सप्ताह याच दिवसाला होतो का,
तर आपल्याला सांगता येईल फक्त एकदा सप्ताह मागे घेतला होता जेव्हा ज्ञानोबा तुकोबारे लातूरला आले, पुन्हा कधीच बदलला नाही. असा अपवाद होईल नियमाचा, आहे की नाही. म्हणून त्याकरता विनंती आहे की कार्यकर्त्यांनी केल्यानंतर लोकही ऐकतील. तुम्हाला राजी आहे का? होय, हो म्हणा. सप्ताह 2 दिवस मागे घेतला तर मान्य आहे का तुम्हाला? आवाज येत नाही. हो म्हणा की. कीर्तन सोडायचे का नाही? काही हरकत नाही. सर्वांना सूचना आहे, एवढं वर्ष हा सप्ताह 2 दिवस मागे घ्या आणि 21 तारखेला मात्र सर्वांनी तिथं ज्ञानोबा तुकोबारायांच्या स्वागताला या. कारण ज्ञानोबा तुकोबाराय, सावता महाराज, नारायण महाराज, नामदेवराय, जनाबाई, या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे ज्यांचं भजन करतो ते सगळे संत लातूरला येत आहेत. म्हणून त्याकरताही सर्वांनी महत्वाची सूचना आहे, ही एक सूचना. आणि त्यानंतर आणखी एक महत्वाची सूचना आहे की तिथं काल्याच्या दिवशी जवळजवळ 7 लाख लोकांना पुरणपोळीचं जेवण आहे. काल्याच्या दिवशी दररोज 2 लाख 2.5 लाख लोकांचं नियोजन आहे. मधुकरीच्या भाकरी आहे. एवढं नियोजन स्वयंपाक बनवायचा तो काही गॅसवर होणं अशक्य आहे. गॅसवर होणं काही शक्य नाही. म्हणून त्याकरता सरपण लागणार आहे. सरपण काय? जळण जे चुलीता वगैरे लागतं ना आपल्याकडं, ते जळण लागणार आहे. त्याकरता ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये, गोठ्यामध्ये, आखाड्यावरती, बांधावरती जे लाकडं पडून आहेत, ते लाकडाचा उदय काळ आलाय म्हणायचा. आणि ते लाकडं जे आहेत ते गावामध्ये एकत्रित करायचे आणि ते लाकडं ट्रॅक्टर मध्ये भरून त्याची दिंडी काढायची, मिरवणूक काढायची. ते लाकडं आपल्याला त्या सप्ताहाकरता पाठवायची. मला वाटते उजनी गावाची संख्या किती आहे? फार मोठं गाव आहे महाराज. निदान एका भजनी मंडळाचं एक तर ट्रॅक्टर झालं पाहिजे त्याकरता. होईल यामध्ये काही किंतु परंतु होय. चौकदार मान्य आहे का? चौकदार मान्य म्हणजे की झालं मान्य. फक्त सर्वांना किमान एक 4-5 ट्रॅक्टर तरी कमीत कमी जास्तीत जास्त जेवढं फक्त एवढं सेवा करायची एवढं तर गृहीत धरा. सर्वांना सूचना आहे. सरपण लागणार आहे, ते सरपण एक द्यायचंय, पारायणाला बसायचंय. आणि नाहीच काही झालंय बघा, काही नाही झालं तरी चालेल, फक्त एवढं करू नका, विरोध करू नका. तुमच्यानं होतंय तेवढं करा, पण आपल्याला एक सवय आहे पाय ओढायची, तेवढं तरी करू नका. एवढं जरी केलं तरी संतांची सेवा झाल्यासारखं समजा. अशी आपण ज्ञानोबा तुकोबारायांकर प्रार्थना करूया. आणि होईल तेवढी सेवा त्या सप्ताहामध्ये आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायांची करायची आहे, हे आपण सर्वांनी मनी मानसी ठेवा. 21 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता पादुका लातूरला येणार आहेत. तर मग आपल्याला बरोबर 6-7 वाजता तिथं उपस्थित राहायचंय. आणि भव्य दिव्य मिरवणूक आहे. 375 पताका, 375 तुळशी, 375 कलश, 375 टाळकरी, 375 मृदंग वादक, 375 विणेकरी, आहे की नाही? होय विणेकरी बाबा. 375 चोपदार, आणि त्यानंतर 375 तुकाराम नावाचे लोक, 375 नारायण नावाचे लोक, त्यानंतर 750 ज्ञानेश्वर नावाचे लोक. 750 नाही, 749 हवा. हा माऊली आहे की नाही? म्हणून या सप्ताहामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचंय. ही सर्वांना नम्र सूचना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.